गाईज आपण फायनली आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे. बुद्धवनम बुद्ध विहार 280 एकर जागा आहे. फायनली त्या लोकेशनवरती चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने. पाहू शकता तुम्ही आपला स्पॉट आहे. तर आपल्याला या गाडीमधनं पूर्ण 250 एकर 250 ना, तर ही गाडी आपल्याला दाखवणार आहे. तर मी पण तुम्हाला दाखवतोय गाडीमध्ये बसून. तुम्ही पण बघा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण गाडीत बसूया. एक मिनिट, आपण बसलोय गाडीत. तर गाडीचं तिकीट 20 रुपये पर पर्सन, 20 रुपये. तर आपण किती जण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जण आहे आपण. 12. तर आता आपली गाडी चालू झालेली आहे. बघूयात आपल्याला काय काय बघायला भेटतं या बुद्ध विहाराच्या स्पॉटमध्ये. तर सुरुवातीला आपल्याला तर आता इथे चारी साईडने तर झाडं दिसत आहे. तुम्ही बघून घ्या झाडं, जर का तुम्हाला बघायला कधी भेटली नसाल तर. चारी साईडनी तर आपल्याला इथे झाडच दिसत आहे. बघूया समोर काय काय बघायला भेटते. तो गाइस, इनका भी एक यूट्यूब चैनल, इनका चैनल का नाम है विनोद भैया 405, ऐसा इनका नाम, यूट्यूब चैनल का नाम है. ये भी एक बहुत बड़े ब्लॉगर, इनके 75 लाख सब्सक्राइबर है. मैं आके उधर से एक झाड़ का पेड़ लाया. हाँ हाँ, ये ला के इधर लगा दिया. हाँ, बहुत वृक्ष बोलते हैं उसको. 2006 में 2006 मध्ये पिंपळात झाडे का तिथं मागं बुद्ध मध्ये. तर भावनो आता ड्रायव्हर, आपले दोन्ही ड्रायव्हर हे तेलुगू भाषेमध्ये बोलत होते, त्याच्यामुळे काय समजत नव्हतं. तरी ते एका ड्रायव्हरने आपलं हिंदीमध्ये थोडंफार समजून सांगितलं की जसं जसं आपण वाचू या याच्यावरची भीतीवरची चित्र, जसं आपण बघू तसं तो आपल्याला इतिहास समजेल. आणि हे तुम्ही बघू शकता झाडं वगैरे खूप. इथं पार्क पण एक मस्त छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, जसे आपल्याला महाराष्ट्रात बघायला भेटत नाही तशी झाडं आहे. आणि आता इकडे आपल्याला इथून या इकडे समोर एक सरळ जे कॉईन असतं, कॉईन मोठे मोठे, ते कॉईन बघायला भेटत आहे. सरळ अजून आलेलं नाही आहे, सरळ थोडं पुढे गेल्यावर हे कॉईन आहे, हे कॉईन आपल्याला बघायला भेटतील. तर आता आपण हे कॉईन बघितले. तर आता कॉईन बघितले तर दुसरा व्ह्यू बघायला जायचं होतं, कारण की जास्त काही इंटरेस्टिंग नव्हतं त्या कॉईनमध्ये. तर आपल्याला दुसरा व्ह्यू कुठे नेता बघूयात. तर तेलुगूमध्ये बोलत होते, तर त्याच्यामुळं पण काही समजलं नाही. आणि आता आपल्याला दुसऱ्या व्ह्यू नेता आहे. सरळ बघा, एक गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला बघायला भेटेन. ही सरळ आहे, तुम्हाला दिसेलच. हे बघा, अशी सरळ एक उभी गौतम बुद्धांची मूर्ती बघायला दिसते आपल्याला. तर भावना होता इथे आपल्याला फोटो वगैरे काढायचे आहे. 75 फूट उंच ही मूर्ती आहे आणि हे लाल चंदनात झाड आहे. तर आपण आता बघितले, खूप मस्त वाटतं. पाया पण पडून घेतले, बूट आहे पाया, त्याच्यामुळे बूट काही काढायला टाईम नाही. चालू आपण दुसऱ्या ठिकाणी बसलो गाडी. बच्चा पकड़ो बाबू. हो ओके. खाली का अंदर नहीं जा सकती. सामने और एक बुद्धा का हिस्ट्री है पूरा. बर्थ से निर्याण तक स्टोरी है. बचपन से लेके बुढ़ापे तक पूरी स्टोरी है उनकी. तर भावना आता आपल्याला इथे उतरलो आपण. तर आता हे आपल्याला व्हॅनमधून उतरायचं आहे. आपल्याला या ड्रायव्हरनी चुना लावलेला आहे. 20-20 रुपयामध्ये आपल्याला फिरवतो म्हणे पूर्ण 250 एकर. आणि इथं स्टॉप करून दिला आता यांनी.
काय 250 एकर होतं की माल इकडं पायी आलो असतो आपण इथपर्यंत. 20-20 रुपये फालतूच गेले तेवढ्यात. तर माझी मी चिप्सचे पुढे आणून खाऊन घेतले असते. भूक लागली ती माल जोराची. 20-20 रुपये वाया गेले आमचे. बरं जाऊ द्या. आता आपण जाऊया इथं काय बघायला भेटतं. आता काय मी समोरासमोर मला वाटते की तळ आहे. तळ एका पाणी वाटते याच्यामध्ये सर. हे काय म्हणून जागृत आहे काय माहिती. व्ह्यू तर इतका मस्त आहे या स्पॉटवरती. इथं आपल्याला पाया पडायचे आहेत. बघू शकता तुम्ही. हे गौतम बुद्धांची हे काहीतरी आहे काय माहिती काय होतं. कोणाचे पाय होते. मला असं वाटतं गौतम बुद्धांच्याच पायाचे असं दगडानं आखून ठेवलेलं आहे. तर इथे आपल्याला पाया पडायचे होते. तर तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवून घेतो आणि नंतर पाया वगैरे पडू आपण, दर्शन घेऊ आणि मग आपल्याला आतमध्ये जायचं आहे डायरेक्ट. तर बघूयात, जाऊयात आपण आतमध्ये. आतमधला तशी आतमध्ये एक गौतम बुद्धांची सोन्याची मूर्ती आहे. तर आता आपण आतमध्ये जातोय आणि आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहे. तर बघूयात कशी एंट्री होती काय होती. आतमध्ये बरंचसं मला असं वाटतं की खूप छान असणारच. आणि कशाच झाडे काय माहिती. ओळखा तुम्ही कशा झाड आहे, कशाचं आहे ती झाड. आणि इथे केळीचे पाने, केळीचीच आहे ना. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हे. कॅन्टीन टॉयलेट्स, कॅन्टीन अँड टॉयलेट्स. कैंटीन में अपन खाएंगे बेटा। कैंटीन में फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे। कैंटीन में खाएंगे, टॉयलेट में ये जाएगा। ठीक आहे. तर भावनो नागार्जुना बुद्धवनम बुद्धविहार या बुद्धविहाराची हिस्ट्री अशी आहे की जे गौतम बुद्धांचे शिष्य होते नागार्जुना यांचं नाव होतं. हे जेव्हा गौतम बुद्धांची अंतिम संस्कार झालं तेव्हा नागार्जुना हे जे शिष्य होते ते होते आंध्र प्रदेशला आलेले होते शांती प्राप्ती करायसाठी. तर या ठिकाणी हे आले नागार्जुना आणि या ठिकाणी त्यांना शांती प्राप्त झाली. आणि या पूर्ण परिसरात त्यांनी शांती पसरवली असा थोडक्यात मला इतिहास समजला. आणि आता तुम्ही बघू शकता की भिंतीवरती कशा प्रकारे इतिहास दाखवलेला आहे. नागार्जुना, बुद्धवनम बुद्धविहार आणि गौतम बुद्धांचा सगळा इतिहास दाखवलेला आहे. तर आता आपण वरती जाऊयात, आतमध्ये बुद्धविहारात एंट्री करूयात. तर चला, मी आता तुम्हाला डायरेक्ट बुद्धविहाराच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करतोय. तर बघूयात. टू 274 एकर. चारही साईडनं इथं गौतम बुद्धांच्या मूर्ती लावलेल्या आहेत आणि ह्या रिअलमध्ये सोन्याच्या आहेत, खोटं नाही. सोन्याच्या मूर्त्या आहेत. ह्या श्रीलंकेवरतून आलेल्या आहेत. तर ठीक आहे. मला कोणतरी म्हणलं होतं काय म्हणे इथं. नाही.
अस्ति अस्ति काय इथं नाही ना द्या. अच्छा. तर भावांनो आता ही नागार्जुन आहे गौतम बुद्धांची शिष्य. आपल्याला आता इथून जायचं आहे बाहेर. तर आपला शेवटचा स्पॉट होता लास्ट. तर मी इकडून करतो कारण की महान माणसाने कडे पाठ वळून नसती करायची. ठीक आहे. तर चाललो मी आता बाहेर. चलो. तर भावांनो आता आपल्याला शेवटी घरी जायचं आहे. आता आपलं सगळं संपलं पाहून आणि आता आपलं उद्याची ट्रेन पकडणे रात्री 9 वाजेची. तर आपल्याला डायरेक्ट आता आपल्या घरी जायचं आहे बुलढाणा. अरे इकडं माकडं येतं. अरे यार फसलो मी. इकडं माकडं आहे. कसं जाऊ आता. ड्रायव्हर गाडीत बसून जाऊ आपण. ठीक आहे. तर आता आपण गाडीत बसलो. तिकडे माकडे होते म्हणून मी तिकडे गेलो नाही. ते काकाच्या अंगावर अजून माकड. मग भीती वाटत होती. एक तर पहिले लाल गांड्या माकडे देऊ. बोला ना. काय सांगणार तर काय करायचं आता. काय करा. झालं आपलं सगळं पाहिलं. तर भावांनो आता आपण इथून निघलो हैदराबादवरून. एक लोकल ट्रेन चालली आहे. तर माझा आवाज येत नसेल तर मी ऑडिओ क्लिपमधून तुम्हाला ॲड करून देईन. पण अरे यार. तर आता आपण चाललो आहे आपल्या गावाला बुलढाण्याला. आपल्याला जालन्याची ट्रेन आहे आणि त्यानंतर जालन्यामधून आपण डायरेक्ट चिखलीला जाऊ. आपल्यासोबतचे एक पॅसेंजर औरंगाबादमध्ये उतरेन आणि आपण कुठे जालन्यामध्ये उतरू आणि त्यानंतर बुलढाण्याला जाऊ. बुलढाण्यामध्ये चिखलीमध्ये जाऊ. तर आपल्यासोबत ही फॅमिली. तर तुम्हाला दाखवतो मी. तर भावना आता ही फॅमिली आपली सगळी निघलेली आहे आणि हा आर्यन आहे आपल्याला सोडायला आलेला आहे. आणि ही आपली जागृत ताई आहे. ही पण आपल्याला सोडायला आली. तिने शर्ट घेतलेला आहे आणि मम्मीसाठी साडी घेतलेली आहे. आणि आपल्या दिदीसाठी ते तो ड्रेस घेतलेला. दादाकडून पण सेम प्रायोरिटी भेटलेली आहे. आणि आपल्यासोबत ती पण अजून एक फॅमिली आहे. संदीप दादा, लक्ष्मीताई, सानू, अजून तुला द्या श्रेयांश. तुझं नाव आहे. आणि हा अजित मेन माणूस राहिलेला आहे. अजून आपल्या आता गाडी नंबर टाईम आहे आपला गाडी नाव 2 नंबर आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2. आपला 21-22 झाले आता A2. आणि आपल्याला तिकीट आपण काल काढलेलं आहे. इथं रेल्वे पटरीवर आहे आपण आता. तर 10-15 मिनटात येतील गाडी आपली. तर हे आवाज तुम्हाला आवाज येत नसेल तर मी घरी जाऊन चेक करतो. जर आवाज येत असेल तर येत नसेल तर मी ऑडिओ क्लिपमधून टाकून देईन तुम्हाला. ठीक आहे. तर भावना आता आपली ट्रेन आलेली आहे. तिकडे मागे ही आपली सानू आहे करा आहे. सानू पण आपल्या सोबत आहे. सानू वेगळ्या डब्यात आहे. पिल्ले आपल्या डब्यात आहे. तर दादांच्या तर तो पण आपल्या सोबत आहे. सानू बस झालं काय बिहार आहे सानूच्या झालं बिहार आहे. तर ट्रेन येते. तर बघूया आता आपण ट्रेनमध्ये चढताना दाखवतो तुम्हाला. ह्या गाडीत हे चालले तर
तर भावांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तर आपण ज्या ठिकाणी उभो होतो प्लॅटफॉर्म नंबर 2मध्ये, तिथून खूप समोर आलेली होती गाडी. तर आपल्याला पळता पळता धावत आपल्याला ट्रेन पकडावी लागली. आपण 10 नंबरच्या डब्यातूनच बसलेलो आहे. आपला डब्बा नंबर 13 होता. आणि तर भावना आज आपण पोचलेलो आहे महाराष्ट्रामधलं. आपण आता परभणीचं स्टेशनच्या पुढं आहे थोडं. आणि आता आपल्याला जालन्यामध्ये जायचं आहे. जालन्यामधून आपल्याला बुलढाण्याची बस पकडायची आहे. आणि तर गाईज आपण आता परतूर रंजनीच्या स्टेशनवरतून आता निघालेलो आहे. आणि आपल्याला नंतर कोणतं स्टेशन लागणार आहे? आता डायरेक्ट आपल्याला जालनाचं स्टेशन लागणार आहे. आणि जालन्यातून संपलेला आता तिथून आपला प्रवास संपणार आहे. आणि ते चेन्नईचे लोक पण गाडीत बसलेले आहे. किती 260 लोक बसलेले आहेत. आणि ते शिर्डीला चालले. शिर्डीला किती 260 लोक इथून चेन्नईवरून शिर्डीपर्यंत त्यांचं ट्रॅव्हल आहे. आणि नंतर तिथून त्यांनी 2 ट्रॅव्हल बुक केलेले आहेत, है ना. तर यांनी आपल्याला पुन्हा ब्रेकफास्टसाठी नाश्ता पण दिलेला आहे त्या लोकांनी. पहिले ब्रेकफास्ट म्हणलं तुम्ही ना. नाश्ता इडली सांबार आणि उपमा खाल्ला. पहिली इडली खाल्ली, इडली सांबार आणि आता उपमा दिला त्यांनी. हे लोक काय बोलला मेरा यूट्यूब चॅनल आहे. तर भावांनो, आता आपण स्टेशनवरती पोहोचलेलो आहे जालन्याच्या. आणि सगळ्यांना आपण विनोद दादाडीन त्यांनी आपल्याला. तर चाललोय रिक्षा स्टँडवरती. तर या ठिकाणी आपला ट्रेनचा प्रवास संपला. आता बसचा प्रवास आपला चालू होणार आहे. ठीक आहे. तर बसूया आपण रिक्षामध्ये बसमध्ये बसून मग डायरेक्ट घरी. तर आता आपण या ठिकाणी रिक्षा स्टँडवर आलो आहे. रिक्षामध्ये बसूयात आपण आता. पर पर्सन तिकीट इथे 20 रुपये. बस स्टँडपर्यंत जायचे रेल्वे स्टेशनवरतून. तर थोड्या वेळाने रिक्षा चालू होईल आता आपली. चला.